शिवसेना उबाटा गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि इतर 7 जणांविरोधात त्यांची सून गिरिजा राऊत हिने गंभीर आरोप करत कापूरवाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात राऊत पिता पुत्रासह चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेत। त्यांच्या अर्जावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार आहे। दरम्यान या प्रकरणात अटकेत असलेल्या फिरोज बाबाची पोलीस कोठडी संपल्यानं त्यास मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी न्यायालयानं फिरोज बाबाला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान शेख बाबाचा साथीदार रामा वडार याला ठाणे पोलिसांनी मंगळवारी सावंतवाडी येथून अटक केली आहे। या गुन्ह्यात 7 जणांना आरोपी करण्यात आलं असून त्यात राऊत पिता पुत्रासह 2 भोंदू बाबांचा देखील समावेश आहे। दरम्यान गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील आरोपी आणि भोंदू बाबा फिरोज शेख यास ठाणे पोलिसांनी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव येथून अटक केली आहे। त्यास न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। बाबाची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यास मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी कापूरवाडी पोलिसांनी आरोपी फिरोजची 7 दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली आहे। अटकेतील फिरोज बाबाचा साथीदार राम यल्लप्पा वडार याला सिंधुदुर्गातून ताब्यात घेण्यात आलं असून दोघा आरोपींची चौकशी करण्याची असल्यानं फिरोजची कोठडी 7 दिवसांची वाढवावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे। न्यायालयानं पोलिसांची बाजू समजून घेतल्यानंतर आरोपी फिरोजला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।